सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक एक चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायाचा ताण तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. व्यापारातील नवीन योजना यशस्वी होईल. जुन्या वादातनं आणि त्रासातनं तुम्हाला सुटका मिळेल. अधिकारी वर्गामध्ये सामंजस्य वाढेल. निराशाजनक विचार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. वेळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. आज जर तुम्ही एखाद्या मित्राला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन संपर्कांचा लाभ मिळेल. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये संशोधन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. दैनंदिन कामामध्ये तुम्ही दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक प्रगतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. रात्रीच्या वेळी शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होताना पाहायला मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वादग्रस्त प्रकरणं तुमच्यासाठी संपवण्याचा प्रयत्न कराल. आज या राशीचा स्वामी बृहस्पती हा ज्ञान आणि विज्ञानाचं भांडार घेऊन येणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अनेक प्रगतीचे मार्ग हे हळूच खुले होतील. गुप्त शत्रू आणि मत्सरी मित्रांपासून तुम्ही आज सावध राहा. कोणालाही आज तुम्ही उधार पैसे देऊ नका, कारण ते तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. परंतु तुम्ही जर कुठे कर्जासाठी अर्ज केला असेल तर ते कर्ज मात्र तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. आई वडील आणि शिक्षकांची तुम्ही आज सेवा करा. देवपूजा करण्यावरती भर द्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभर उच्च अधिकाऱ्यांच्या जवळीकीचा तुम्हाला लाभ घेण्याची संधी मिळेल. आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय आज घेतला जाऊ शकतो. अध्यात्म आणि धर्मामध्ये तुमची रुची वाढेल. प्रवास आणि मंगल कार्य घडण्याचा योग तुम्हाला मिळणार आहे. वेळेचा सदुपयोग केल्यानं तुम्हाला यश मिळेल. नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या ऑफर्स येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक स्थळी जाल. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. खरेदी विक्री व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. दिवसभरामध्ये तुम्हाला काही शुभ वार्ता मिळत राहतील. मित्रांमध्ये जाऊन तुम्ही काही चांगला वेळ घालवू शकाल. धार्मिक स्थळांची यात्रा तुमच्याकडनं घडू शकते. तुम्हाला तुमच्या मामाचं सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये देखील एक चांगली डील फायनल झाल्यानं तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करताना पार्ट टाइम काम करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही मेहनत करा. बऱ्याच संघर्षानंतर आज तुम्हाला समस्यांपासून थोडा आराम मिळेल. आता हळूहळू तुमचं नशीब हे तुमची साथ देऊ लागेल. वाढत्या आर्थिक अडचणींपासून तुम्हाला आराम मिळेल. सकारात्मक कारणासाठी तुमचा प्रवास देखील घडू शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की नोकरीमध्ये तुमची आज प्रशंसा होईल. तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडाल, त्यामुळे तुमची प्रगती होईल. आज तुमची वेळ ही वेगानं पुढे जाण्याची आहे. तुमची अपेक्षित प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामगिरीवरती आज लक्ष केंद्रित करू शकता. प्रगतीचा हा वेग कायम राखणं हे तुमचं मुख्य कार्य असलं पाहिजे, अन्यथा भविष्यामध्ये तुमच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस हा तुमच्या भावंडांची काळजी घेण्यामध्ये जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी नेहमी तत्पर असाल. कुटुंबाची चिंता आज तुम्हाला थोडीशी सतावू शकते. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा तुम्ही विचार करू शकता आणि यामुळे तुमचा मूड मात्र बदलेल. आर्थिक परिस्थिती तुमची थोडी बिकट राहील, पण आरोग्य मात्र उत्तम राहील. तुमच्या खर्चावरती तुम्हाला आज नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम हे आयोजित करण्याबाबत चर्चा होईल. तुमचं राहणीमान सुधारण्यासाठी तुम्ही दैनंदिन जीवनातील काही आवश्यक गोष्टी आज खरेदी कराल. संध्याकाळी तुमच्या घरी खास पाहुणे येऊ शकतात. आरोग्य तुमचं उत्तम राहील. आर्थिक लाभ देखील तुम्हाला आज होऊ शकतो, मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आज विचार करा, अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही विनाकारण चिंताग्रस्त असाल आणि आज तुम्हाला काही समस्या देखील जाणवतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधकांचा तुमच्यासमोर आज प्रभाव वाढू शकतो. तुम्ही फक्त तुमच्या धैर्यानं आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरतीच या लोकांना पराभूत करू शकता. मानसिक दुर्बलतेचा तुम्हाला आज त्याग करायला हवा. आज मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकतं आणि रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये नियमितता नसल्यामुळे आज व्यावसायिक चिंता तुम्हाला सतावतील. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय या क्षेत्रांमध्ये चांगला फायदा आणि परिणाम हवा असेल तर तुम्हाला आळस आणि आरामाचा त्याग करावा लागेल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. तसेच आर्थिक बाबतीमध्ये देखील तुमचा दिवस हा सामान्य राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या राशीच्या स्वामीनं सप्तम भावामध्ये प्रवेश केला असून सध्या तो शुक्रासोबत स्थिर आहे. त्यामुळे तुम्हाला कामामध्ये थोडीशी धावपळ करावी लागेल, मात्र त्याचे परिणाम देखील तुम्हाला फायदेशीरच पाहायला मिळतील. सध्या तुमचं काम हे उत्साहानं तुम्ही पूर्ण करा. काही काळानंतर तुम्हाला नोकरीमध्ये आणखी चांगली ऑफर मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही बेताची राहील. त्यामुळे तुम्ही कुठेही खर्च करताना तुमचा खिसा पाहून खर्च करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.